नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमी मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मीनिंग ऑफ अकाउंटन्सी. Accountancy is the systematic process of recording, classifying, summarizing, analyzing, and interpreting financial transaction of a business in monetary terms. मित्रांनो, अकाउंटन्सी मध्ये जे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात त्याची सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग म्हणजेच नोंदणी केली जाते. त्यानंतर क्लासिफाईंग म्हणजेच वर्गीकरण, समरायझिंग म्हणजेच सगळ्या गोष्टी थोडक्यात मांडल्या जातात आणि त्याच्यावरती ॲनलायझिंग म्हणजेच अभ्यास केला जातो आणि इंटरप्रिटिंग या शब्दाचा अर्थ असतो अर्थ लावणे. सो जे काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत जे बिझनेसशी संबंधित आहेत हे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, त्याचे वर्गीकरण करणे म्हणजेच अकाउंटन्सी. In simple words, accountancy records business transaction and provide financial information to users such as owners, management, investors and government. मित्रांनो, सोप्या भाषेत जर आपण सांगायचं झालं तर अकाउंटन्सी म्हणजे काय, तर बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करणे हे अकाउंटिंगचं महत्व आहे. आणि जी फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट आपण बनवतो त्याचा उपयोग जे बिझनेसचे ओनर्स असतात म्हणजेच मालक असतात, त्याचबरोबर मॅनेजमेंट जे पूर्ण मॅनेजमेंट व्यवस्थापना संदर्भात सगळ्या गोष्टी सांभाळतात त्यांना त्या गोष्टींचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर इन्व्हेस्टरचा विश्वास मिळवण्यासाठी सुद्धा अकाउंटन्सी महत्वाची आहे, कारण अकाउंटन्सी मध्ये आपण बॅलन्स शीट बनवतो. त्यामुळे एखाद्या बिझनेसच्या असेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहे याची माहिती गुंतवणूकदारांना कळते. त्यामुळे त्यांचा बिझनेस वरचा विश्वास वाढतो आणि ते बिझनेस मध्ये गुंतवणूक करतात. पुढचा पार्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटन्सी. पॉइंट नंबर 1, सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. The main objective of accountancy is to record all business transactions in a systematic manner. It keeps a proper and permanent record of income and expenses. All transactions are recorded in books of accounts regularly. This helps in avoiding confusion and forgetting transactions. It also reduces chances of errors and fraud. मित्रांनो, सिस्टमॅटिकली बुक्स ऑफ अकाउंट मध्ये जे काय बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आहेत त्याची रेकॉर्डिंग करणे हे एक महत्वाचं अकाउंटन्सीचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने रेकॉर्डिंग केल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या बिझनेसचा ठराविक परमनंट रेकॉर्ड तयार होतो, जो आपण फ्युचर मध्ये ॲज अ रेफरन्स म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर रेग्युलर बेसिसवर बुक्स ऑफ अकाउंटची रेकॉर्डिंग केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन होत नाही किंवा बिझनेस संदर्भात महत्वाचे ट्रान्झॅक्शन सुद्धा आपण विसरू शकत नाही, कारण त्याची आपण प्रॉपरली रेकॉर्डिंग केलेली आहे. या सर्व रेकॉर्डिंगमुळे चुका होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्याचबरोबर मोठमोठे होणारे घोटाळे सुद्धा आपल्याला टाळता येतात. त्यामुळे सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन हे अकाउंटन्सीचे एक अतिशय महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. पॉइंट नंबर 2, असर्टनमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. मित्रांनो, बिझनेस म्हणजे वेळेला बिझनेस सुरू करतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर एक महत्वाचं एम असतं, ते म्हणजे प्रॉफिट अर्न करणे. मग नक्की एखाद्या बिझनेसला किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याला अकाउंटन्सी म्हणजेच रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन करणे फार गरजेचे आहे. प्रॉपरली रेकॉर्डिंग केल्यामुळे बिझनेसमॅन ऍट द एंड ऑफ इयर ट्रेडिंग अकाउंट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवू शकतो. ट्रेडिंग अकाउंटमुळे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती झालाय हे लक्षात येतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केल्यामुळे आपल्याला नेट प्रॉफिट किती झालाय का लॉस झालाय हे लक्षात येतं. त्यामुळे प्रॉफिट किती झालाय की लॉस झालाय हे फाइंड आउट करण्यासाठी अकाउंटन्सीची मदत होते मित्रांनो. Accountancy helps to find out whether the business has earned profit or suffered loss. This is done by preparing trading and profit and loss account. Profit shows success of business activity. जर का तुम्हाला प्रॉफिट होत असेल याचा अर्थ तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहात. प्रॉफिट इज अ स्ट्रेंथ ऑफ बिझनेस. जर तुम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे तर तुमच्या बिझनेसला प्रॉफिट होणं हे अत्यावश्यक आहे. लॉस इंडिकेट पुअर परफॉर्मन्स. जर समजा तुमच्या बिझनेसला लॉस होत असेल याचा अर्थ आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स हा पुअर आहे. त्याच्यामध्ये अजून सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. अँड नीड फॉर इम्प्रूव्हमेंट. इट हेल्प्स ओनर टू टेक करेक्टिव्ह डिसिजन. जर का समजा लॉस होत असेल तर नक्की लॉस कुठल्या कारणांमुळे होतोय हे ओनर शोधू शकतात आणि त्यानुसार काही करेक्टिव्ह स्टेप्स घेऊ शकतात जेणेकरून भविष्यामध्ये लॉस होणार नाही. पॉइंट नंबर 3, असर्टनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. आता फायनान्शियल पोझिशन म्हणजेच काय तर फायनान्शियल पोझिशन ही बॅलन्स शीट वरून लक्षात येते. बॅलन्स शीट मध्ये असतात असेट्स अँड लायबिलिटीज. सो एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, त्याचबरोबर कॅपिटल म्हणजे भांडवल किती आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजेच त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन. यामुळे एक बिझनेसमॅनला नक्की फायदा होतो. तो फायनान्शियल पोझिशन जर चांगली असेल तर तो इन्व्हेस्टरला आणि क्रेडिटर्स लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, ज्यामुळे बिझनेसला लागणारा पैसा मिळण्यास बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. अकाउंटन्सी shows the financial position of business on a particular day. सो वर्षाच्या शेवटी प्रत्येक बिझनेसमॅन फायनल अकाउंट बनवतो. बॅलन्स शीट हा फायनल अकाउंट मधला एक महत्वाचा घटक आहे आणि त्या बॅलन्स शीट वरून प्रत्येक ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन आपल्याला कळत असते. दिस इज नोन थ्रू द बॅलन्स शीट. इट शोज असेट्स, लायबिलिटीज अँड कॅपिटल. सो बॅलन्स शीट मध्ये असेट्स असतात, लायबिलिटीज असतात, कॅपिटल असतं ऑफ द बिझनेस. इट हेल्प्स टू नो द स्ट्रेंथ अँड स्टेबिलिटी ऑफ बिझनेस. तुमची जर फायनान्शियल पोझिशन चांगली असेल तर त्यावरून तुमच्या बिझनेसची नक्की स्ट्रेंथ काय आहे, त्याचबरोबर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी आलेली आहे का, स्थैर्य स्थिरता आलेली आहे का, या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट वरून लक्षात येतात. इन्व्हेस्टर अँड क्रेडिटर यूज दिस इन्फॉर्मेशन. सो बॅलन्स शीट मधली इन्फॉर्मेशन ही इन्व्हेस्टर आणि क्रेडिटर साठी खूप महत्वाची आहे. इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करण्याच्या आधी एखाद्या कंपनीची किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीटचा व्यवस्थित स्टडी करतात आणि त्यांना जर का लक्षात आलं की इथे पैसे गुंतवल्यामुळे आपला फायदा होणार आहे तरच ते गुंतवतात. त्यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने बॅलन्स शीट तयार करणे हे खूप महत्वाचं आहे आणि हे पॉसिबल होतं ओनली बिकॉज ऑफ अकाउंटन्सी. प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन केल्यामुळे आपण फायनल अकाउंट तयार करू शकतो, ज्याच्यामुळे फायनान्शियल पोझिशन कळण्यासाठी खूप मदत होते मित्रांनो. पॉइंट नंबर 4, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू युजर्स. सो युजर्स मध्ये कोण कोण आलं तर युजर्स मध्ये ओनर्स आले, मॅनेजमेंट आलं, इन्व्हेस्टर्स आले, क्रेडिटर आले, त्याचबरोबर गव्हर्नमेंट सुद्धा आलं. सो हे यांना एकत्रितपणे स्टेक होल्डर्स असं म्हटले जातात. सो बिझनेसशी कनेक्टेड रिलेटेड असलेल्या पार्टीज. सो या लोकांना बिझनेस मध्ये इंटरेस्ट असतो आणि बिझनेस प्रॉफिट मेकिंग आहे का लॉस मेकिंग हे त्यांना प्रॉफिट अँड लॉस वरून कळतं. बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे त्यांना बिझनेसच्या बॅलन्स शीट वरून कळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॉफिट अँड लॉस असू द्या किंवा बॅलन्स शीट असू द्या हे तयार केलं जातं ओनली बिकॉज ऑफ प्रॉपर अकाउंटन्सी म्हणजेच रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. त्यामुळे जे युजर्स आहेत त्यांना महत्वाची माहिती मिळते बिझनेस संदर्भात आणि याचा त्यांना फायदा होतो की ते
उदाहरणार्थ इन्व्हेस्टरचं उदाहरण घेतलं तर त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे डिसिजन घेण्यासाठी त्याला इन्फॉर्मेशनची गरज असते. तर तो एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट बघतो आणि त्यावरून ठरवतो. Accountancy provide useful financial information to different users, owner, management, investor, and creditors depend on accounting data. So बघा, owners, management, investor आणि creditor हे accounting डेटावर डिपेंड असतात. It helps them to take correct economic decisions. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन्स घ्यायचे असतात बिझनेस ऑर्गनायझेशनच्या संबंधित. जसं मी मगाशी तुम्हाला इन्व्हेस्टरचं उदाहरण दिलं, पैसा ह्या कंपनीमध्ये गुंतवायचा की नाही हे डिसिजन घेण्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशनची गरज असते, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटची गरज असते. आणि हे सहज शक्य होतं ओनली बिकॉज ऑफ अकाउंटन्सी. गव्हर्नमेंट यूज इट फॉर टॅक्स पर्पज. सो गव्हर्नमेंटला सुद्धा त्या डेटाचा उपयोग होतो टॅक्स पर्पज साठी. किती टॅक्स किती टॅक्स भरावा लागणार आहे या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून. त्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा त्याचा फायदा होतो. दस अकाउंटन्सी ऍक्ट हॅज अ सोर्स ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. सो एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनची सगळी फायनान्शियल इन्फॉर्मेशन ही अकाउंटन्सीमुळे मिळते. Point number 5, helping management. Accountancy help management in planning and decision making. So अकाउंटन्सीमुळे मॅनेजमेंटला भविष्याची प्लॅनिंग करण्यासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बिझनेस ऍक्टिव्हिटीज संदर्भात डिसिजन घेण्यासाठी मदत होते. इट हेल्प्स इन कॉस्ट कंट्रोल. कॉस्ट म्हणजेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा अकाउंटन्सी मधील इन्फॉर्मेशन महत्वाची ठरते. अँड बजेट प्रिपरेशन. भविष्यामध्ये एखाद्या गोष्टीवर किती खर्च केला पाहिजे याचं बजेट प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा अकाउंटन्सीची मदत होते. मॅनेजमेंट कॅन कम्पेअर ऍक्च्युअल रिझल्ट विथ प्लॅन रिझल्ट. सो मॅनेजमेंट काय करतं, भविष्यात एवढा एवढा खर्च झाला पाहिजे, हा झाला प्लॅन रिझल्ट, आणि ऍक्च्युअली किती खर्च झाला याचं कंपॅरिझन करणं सुद्धा मॅनेजमेंटला त्यामुळे पॉसिबल होतं. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ बिझनेस. आणि याचा फायदा असा होतो की त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता ही वाढते. दस अकाउंटन्सी सपोर्ट मॅनेजरल फंक्शन. सो मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाशी संबंधित जे काय वेगवेगळे फंक्शन्स आहेत, कार्य आहेत, त्याला सुद्धा अकाउंटिंग सपोर्ट करत असते. पॉइंट नंबर 6, हेल्पिंग इन लीगल अँड टॅक्स मॅटर. कंपनी किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनशी संदर्भात कुठल्याही प्रकारचे लीगल म्हणजे कायदेशीर बाबी असतील किंवा टॅक्स संदर्भात काही विषय असतील तर त्या बाबतीत सुद्धा तुम्ही जे काय अकाउंटन्सी करता, प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आणि त्या बेसवरती तुम्ही जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवता, बॅलन्स शीट बनवता, सो ह्या सगळ्या गोष्टींचा लीगल मॅटर मध्ये, टॅक्स संदर्भात मॅटर मध्ये खूप मदत होते मित्रांनो. अकाउंटिंग रेकॉर्ड्स आर युजफुल फॉर कॅल्क्युलेटिंग टॅक्स करेक्टली. टॅक्स नक्की किती पेड करायचा आहे ते तुम्हाला अकाउंटिंग वरूनच लक्षात येणार. दे हेल्प इन प्रिपेअरिंग इन्कम टॅक्स अँड जीएसटी रिटर्न. सो इन्कम टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न हे आपण अकाउंटिंग रेकॉर्ड वरून इझिली भरू शकतो, त्यासाठी आपल्याला मदत होते. बुक्स ऑफ अकाउंट्स ऍक्ट हॅज अ लीगल एव्हिडन्स इन डिस्प्यूट्स. जर का भविष्यात काही वादविवाद झाला तर त्या वादविवादामुळे जर कोर्टात केस गेली तर कोर्टात केस लढण्यासाठी एक लीगल एव्हिडन्स, कायदेशीर पुरावा म्हणून तुम्ही तुमचे बुक्स ऑफ अकाउंट जे तुम्ही प्रिपेअर केलेले आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. लक्षात घ्या. दे हेल्प इन सेटलिंग क्लेम्स अँड बिझनेस कॉन्फ्लिक्ट. सो बिझनेस संदर्भात काही वादविवाद असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ऍज अ लीगल एव्हिडन्स म्हणून अकाउंटिंग रेकॉर्डचा वापर करू शकतो. दस अकाउंटन्सी प्रोटेक्ट बिझनेस लीगली. त्यामुळे लीगली सुद्धा अकाउंटन्सीमुळे लीगल क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारचं संरक्षण मिळतं. घाबरायचं काही कारण नाही, कारण आपण प्रॉपर अकाउंटिंग करतोय आणि हा जो अकाउंटिंग रेकॉर्ड आहे त्याला कायदेशीर प्रूफ म्हणून मान्यता आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी कोर्टात केस झाली, काही लीगल मॅटर झाला तरी आपल्याकडे प्रूफ असल्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघितली असेल.
त्याचा तुमच्या अभ्यासात तुम्हाला नक्की फायदा होईल याची मला संपूर्ण खात्री आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट देखील करा. तुमच्या कमेंट सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ज्या तुमच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. धन्यवाद.